राजे नमस्कार. 2 नमस्कार. दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? फलटण तालुक्यामध्ये जसं आमदारकीपासून आपण परिवर्तनचं लाट बघत आहे, तोपर्यंत आम्ही BJP आणि राष्ट्रवादी एकातलं आमदारकी लढली, आम्ही नगरपालिका एकत्र लढली आणि मला विश्वास आहे माझ्या पक्षावर की जिल्हा परिषद पंचायत समिती पण पक्ष आम्हाला एकत्र लढवायची संधी देणार आणि आदेश पण देतील. जिल्ह्यामध्ये काही वेगळ्या भूमिका झाल्या तर फलटणची भूमिका काय राहणार? जिल्ह्याची भूमिका काय होईल ते त्यांचा प्रश्न आहे, बट फलटणमध्ये आमचा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमचे आमदार साहेब सचिन पाटील आहेत आणि शेवटी आमदार विधानसभेचा असल्यामुळं की पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती आम्हाला सांगेल अशी आम्हाला खात्री आहे. काल राज्य जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा, नितीन काका, रामराजे साहेब असे सगळे एकत्रित होते आणि शिवसेनेचे नेते होते. तर जर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती झाली तर फलटणमध्ये त्याच्या काही वेगळे पडसाद उमटणार का? अशी युती जर झाली आणि आम्हाला फलटण तालुक्याला राष्ट्रवादी म्हणून आदेश दिले की शिवसेनाबरोबर एक युती करावी, ही आम्ही करू शकणार नाही, ही आम्ही जाहीर तुम्हाला सांगतो. साहेब, आपण काय सांगाल या सर्व घडामोडी घडत असताना? घडामोडी तर चालूच आहेत, पण घडामोडी काही झाल्या तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्र इलेक्शन युती म्हणूनच आम्ही लढवतो आहे. साहेब, काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा होते. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्याबद्दल काय सांगाल आपण? बैठक झाली जरी असेल तर आमचे वरिष्ठ नेते निश्चितपणानं फलटण तालुका हा त्यातून वगळतील. फलटण तालुक्याला जशी युती विधानसभेला होती, नगरपालिकेला होती, तशीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलाही राहील याची मला खात्री आहे. साहेब, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण पक्षाच्या वरिष्ठांकडं सोबत काही चर्चा केली? मकरंद आबा असतील, नितीन काका असतील? हां, नितीन काकाशी चर्चा झालेली आहे. अजून बैठका आमच्या होणार आहेत. अजून त्याच्यावरती बैठका होऊन आम्ही फायनल डिसिशनला 1-2-4 दिवसामध्ये आम्ही जाणार आहोत. कालची बैठक ही अंतिम बैठक नाही, अजून आपल्या निश्चित ह्याच्या अगोदर अशा अफवा भरपूर उठल्या होत्या, पण पक्षाने तसे मागं निर्णय तसे घेतलेले नाहीत. त्यामुळं आमच्या पक्षावरती पूर्ण विश्वास आहे की पक्ष आमच्याबरोबर राहील.